So good afternoon all of you. As you all know that I am Dr. Avinash Raut, and today we'll start with the next topic, that is bacterial growth phases. Okay. In the previous lecture we have discussed about milk microbiology. In the today's lecture we are going to start with the growth phases of bacteria. Okay. Now what is the bacterial growth? We should know what is bacterial growth. Bacterial growth is increase in number of cells but not the cell size. आता बघा, तुम्हाला मराठीमध्ये जर समजावून सांगायचं झालं तर आपण माणूस होमोसॅपियन्स सॅपियन्स वी ग्रो इन साइज. ओके, आवर सेल्स ऑल्सो ग्रो, नो डाऊट, आपले सेल्स पण ग्रो होतात, पण आपली पॉप्युलेशन वाढते ती गोष्ट वेगळी, पण आपलं जे काही सेल आहे, आपण ॲज अ बॉडी जर बघितला तर आपलं सेलचं साईज वाढते. ओके, म्हणजे आपली बॉडी वाढते. पण इथं काय होते, बॅक्टेरियल ग्रोथच्या बाबतीत जर तुम्ही कॅल्क्युलेट करायचं जर बघितला तर बॅक्टेरिया जर 0.2 मायक्रोमीटरची जर असेल तर ती काही 1 सेंटीमीटरची किंवा 2 सेंटीमीटरची होत नाही, त्यांच्यामध्ये साईज वाढत नाही, पण त्यांचं काय होते, त्यांचे नंबर ऑफ सेल्स वाढतात. ओके, वन सेल इन द बॅक्टेरियल सेल, जर बॅक्टेरियल ग्रोथ आपण कसं मोजतो, हाऊ डू वी मेजर द ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया, वी मेजर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया बाय ऑब्झर्विंग the number of cells. The increase in the number of cells determines the growth of microorganisms. Now what is the fact? The mere fact here, one cell becomes a colony of millions of cells. One cell म्हणजे काय, एक बॅक्टेरियल सेल एक बॅक्टेरियल कॉलनी तयार करते आणि त्या बॅक्टेरियल कॉलनीमध्ये मिलियन्स ऑफ सेल्स असतात आणि त्या कॉलनीला आपण काय म्हणतो, वन कॉलनी असं म्हणतो. ओके, म्हणजे 1 CFU असं म्हणतात त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये, मायक्रोबायोलॉजिकल लँग्वेजमध्ये. It is called as, in microbiological language, it is called as 1 CFU, means colony forming units. Okay, now if you can see in the next slide, this is the bacterial division actually which happens in the bacterial cell. जर तुम्ही पहिल्या स्लाइड मध्ये वरती जर बघितला, हा जो पॉइंट जर तुम्ही बघितला तर दिस इज द सेल वॉल ऑफ द बॅक्टेरियल सेल. ओके, अँड दिस इज द येलो कलर जे दिसते, दिस इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड दिस इज द DNA. ओके, दिस इज द कॉइल्ड DNA, लिनियर DNA और कॉइल्ड DNA. नाव पहिल्या स्टेप मध्ये बॅक्टेरियल डिव्हिजन ज्या वेळेला होत असतं, हे तुम्हाला माहिती असली पाहिजे. FY ला तुम्ही शिकलाय ना, बरोबर, FY ला तुम्ही शिकलाय की बॅक्टेरियल सेल डिवाइड्स बाय बायनरी फिजन. ओके, बॅक्टेरियलचं डिव्हिजन मियोसिस किंवा मायटोसिस न होता ते काय होतं, बायनरी फिजन काय होतं, मल्टिप्लाय होत असते, म्हणजे डिवाइड होत असते. म्हणजेच काय, पहिले स्टेप त्याच्यामध्ये काय आहे, सेल इलॉंगेट्स अँड DNA इज रेप्लिकेटेड. ओके, सेलचं इलॉंगेशन होतं, सेलची साईज कशी अशी वाढायला लागते. ओके, आणि त्याचं रेप्लिकेशन, DNAचं रेप्लिकेशन चालू होतं. सेकंड फेज मध्ये काय होतं, सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन बिगिन टू ग्रो इनवर्ड्स. म्हणजे काय, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे हा जो सेल वॉल आहे आणि हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हे खालच्या बाजूला असं काय व्हायला लागतो, ग्रो व्हायला चालू होतं. ओके, आणि इथं सेप्टेट व्हायला चालू होते, सेपरेट व्हायला चालू होते. क्रॉस वॉलचा फॉर्मेशन इज देअर, इथं क्रॉस वॉल तयार व्हायला चालू होतो. ओके, आणि मग सेल्स सेपरेट होतात, DNA डिवाइड होतो. म्हणजे इथं हा जो DNA आहे तो सेपरेट व्हायला लागतो, सेपरेट जायला लागतो, आणि इथं शेवटी जर तुम्ही बघितलं सेल्स सेपरेट होतात. म्हणजे एक सेल 2 डॉटर सेल्सला जन्म देते. ओके, आणि इथं जर तुम्ही बघितलं ऍक्च्युअल इमेज आहे हे, दिस इज द ऍक्च्युअल इमेज ऑफ बॅक्टेरियल सेल विच इज स्टार्टिंग डिवायडेशन. इथे जर तुम्ही बघितला, इथे सेप्टा फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, दिस इज द पार्शियल फॉर्मेशन ऑफ क्रॉस वॉल्स, दिस इज द सेल वॉल अँड दिस इज द DNA न्यूक्लियस. हे दोन DNA जे काही पार्ट्स दिसतात हे आता काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. दिस इज अ E. coli सेल. ओके, दिस इज अ ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ. इथं लिहिलंय बघा, लाल ह्याच्यात लिहिलं आहे. TEM म्हणजे काय, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची इमेज आहे, आणि ह्याचं लेंथ जर तुम्ही बघितलं 0.5 मायक्रोमीटर्स आहे. हे डायमीटर जर तुम्ही बघितलं 0.5 मायक्रोमीटर्स. ओके, फक्त तिला मोठं केलेलं आहे. नाव द जनरेशन टाइम जर तुम्ही बघितलं, व्हॉट इज जनरेशन टाइम, दिस इज द टाइम रिक्वायर्ड फॉर द सेल टू डिवाइड फॉर पॉप्युलेशन टू डबल. ओके, म्हणजे एका सेलला किती वेळ लागतो डिवाइड होण्यासाठी, पॉप्युलेशन तयार होण्यासाठी, दॅट इज कॉल्ड ॲज अ जनरेशन टाइम. ओके, ॲव्हरेज ऑफ द बॅक्टेरियल जनरेशन टाइम इज 1 to 3 hours. आणि E. coliच्या जर बाबतीत जर तुम्ही बघितला तर जनरेशन टाइम E. coliचं 20 मिनिट आहे. ओके, 20 जनरेशन व्हायला 1 सेल बिकम्स 1 million सेल्स इन 7 hours.
म्हणजे 20 जनरेशन्स होतात 7 तासामध्ये. 20 जनरेशन्स होतात. 20 जनरेशन म्हणजे 20 मिनिटाचं एक जनरेशन. ह्या पटीनं जर तुम्ही बघितला तर असे ते ग्रो होत असतात. लुक इन द थर्ड स्लाइड. आता बघा, एक सेल, बॅक्टेरियल सेलचे 2 सेल झाले. 2 सेलपासून इथे हे एक सेलची 2 झाली, ह्या एक सेलची 2 झाली, म्हणजे टोटल 4 सेल झाले. 4चे किती झाले? 8 सेल झाले. 8चे 16 झाले, 16चे 32 झाले आणि 32चे 64 झाले. अशी त्या पटीनं ते वाढत जातात. दे ग्रो ऑन एक्सपोनेन्शियली. दिस इज एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू. ओके, एक्सपोनेन्शियल 2:1 झालं, हे 2:2 झालं. ओके, 2:3 म्हणजे किती झालं? 2 × 2 × 2 किती झालं? 4 × 8 झाले. मग हे 16 म्हणजे 2:4. एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू 2:5 म्हणजे किती झालं? 32 झाले. सो दीज आर द, इन दिस वे द बॅक्टेरियल सेल डिवाइड्स. ओके, द नंबर ऑफ जनरेशन जर तुम्ही बघितले 1 2 3 4 5 जनरेशन झाले. 5व्या जनरेशनला 32 सेल्स तयार होतात. सो दिस इज द पॅटर्न ऑफ ग्रोईंग ऑफ द बॅक्टेरियल सेल्स. ओके, नाव आपल्याला काय बघायचं? स्टँडर्ड ग्रोथ कर्व. ग्रोथ कर्व म्हणजे काय? द एव्हरी बॅक्टेरियल सेल गोज थ्रू दिस फेज ऑफ ग्रोथ. ओके, पहिल्यांदा जर तुम्ही बघितला, हे आपण ग्राफिकली पुट करतो, पण बॅक्टेरियल सेल पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही त्याला एका फ्लास्कमध्ये घेता किंवा ट्यूबमध्ये घेतला, इथे ट्यूब दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये मीडिया आहे, स्टेराइल मीडिया आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही एक लूप फुल सस्पेन्शन ऑफ बॅक्टेरियल सेल त्याच्यामध्ये काय केलं? इनॉक्युलेट केला. एका लूपमध्ये किती सेल्स असू शकतात हे आपण काय करू शकतो? अनुमान लावू शकतो बाय टेकिंग इट्स ऑप्टिकल डेन्सिटी ऑन इन द कलरोमीटर ऑफ स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, नाव लॅग फेज मध्ये जर पहिल्यांदा जर तुम्ही बघितला तर इथं जर तुम्ही बघितला पिंक कलर जर तुम्ही बघितला तर इथं फ्यू सेल्स असतात. पहिल्यांदा इनॉक्युलेट केल्या गेल्या खूप कमी सेल्स असतात. आपण त्याला 100 सेल्स असं आपण जर मानायचं. ओके, तर ते 100 सेल्सना तुम्ही जर त्या त्या ब्रॉथमध्ये किंवा लिक्विडमध्ये इनॉक्युलेट केलं, लिक्विडमध्ये इनॉक्युलेट केल्या, ब्रॉथमध्ये इनॉक्युलेट केल्यानंतर आफ्टर इनॉक्युलेशन इन द ब्रॉथ व्हॉट विल हॅपन? इट विल स्टार्ट टू प्रिपेअर एन्झाईम. त्यामध्ये त्या ब्रॉथमध्ये काय काय आहे हे सेन्स करायला चालू करतं पहिल्यांदा बॅक्टेरियल सेल. म्हणजे कुठले कार्बोहायड्रेट आहेत, कुठले नायट्रोजन सोर्स कुठला आहे, देन विच minerals are there, which vitamins are there, that is sensed by the bacterial cells. Okay, and accordingly the bacterial cell starts production of enzymes and the cofactors which are required for the multiplication. Okay, सुरुवातीला सेल्स मल्टिप्लाय होत नाहीत, सुरुवातीला ते प्रिपेअर होत असतात मल्टिप्लाय होण्यासाठी. दे सिंथेसाइज व्हेरियस एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाइम्स which will solubilize the substrate and convert it into some simple compounds. Okay, that phase is called as a lag phase. Lag phase म्हणजे काय? डॉर्मंट फेज असते. त्यामध्ये सेलचा नंबर एवढा खूप वाढत नाही, सेलचा नंबर स्टेबल राहत असतो. ओके, इथे जर तुम्ही बघितला सेलचा नंबर स्टेबल राहिलेला आहे. द सेल नंबर इज व्हेरी स्टेबल अँड इट हॅज नॉट क्रॉस्ड अप टू, इट इज ओनली द 3 सेल्स. असे 3 आवर्स जर तुम्ही 0 आवर्स टू 5 आवर्स मध्ये जर तुम्ही बघितला तर तो पहिला असतो तो फेज तो लॅग फेजचा असतो. ओके, नंतर काय होत असतं? ज्या वेळेला एन्झाईम्स तयार झालेले असतात त्यावेळेला सेल्स काय होतात? त्यांच्याकडे एन्झाईम्स भरपूर तयार झालेले असतात आणि त्या सबस्ट्रेटला प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करायला ते चालू केले जातात. अँड दॅट्स वाय द नंबर ऑफ सेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग एक्सपोनेन्शियली. त्याच्यामुळेच त्या सेलला काय म्हणतात? त्या ग्रोथ फेजला काय म्हणतात? एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज असं म्हणतात. विच इज कॉल्ड एज एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज or it is also called as logarithmic phase. It is also called as logarithmic phase or exponential growth phase, where the number of cells goes on, the live cells goes on increasing drastically. Okay, number of cells goes on drastically. त्याच्यामुळे हा ग्राफ जो आहे तो पटकन वर जातो आणि हा 15 तासापर्यंत चालतो. अप्रॉक्सिमेटली इट्स गोज ऑन अप टू 15 or 16 hours. ओके, 16 तासापर्यंत काय होत असतं? एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज म्हणजे लॉगॅरिथमिक फेज राहते. आणि नंतर काय होतं? या मीडियामधले सगळे कॉम्पोनंट्स काय होतात? बॅक्टेरियल सेलनं युटिलाइज करून त्याच्यापासून काय कन्व्हर्जन केलं? त्यांच्यापासून बायोमास तयार झालं. ओके, त्याच्यापासून बायोमास म्हणजे सेल्सच तयार झाले. नंतर काय होतं? सेलमध्ये न्यूट्रिएंट्सच नसतील, ऍबसेंट असतील तर ते काय करतात? दे विल गो इन द स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज म्हणजे काय? Here the number in the stationary phase what happens? The number of live cells and the number of dead cells is the same. Okay, number of live cells and dead cells
remains the same. Why? Because those bacterial cells which are not getting the nutrients and which are not fittest, they will die. They will die. And those bacterial cells which can withstand that pressure of starving म्हणजे उपासमारी ज्यांना ते टॉलरेट होते ती जिवंत राहतात. ओके, आणि ते स्टेशनरी फेजमध्ये राहतात. आणि त्या स्टेशनरी फेजमध्ये काय काय तयार होतं, त्या स्टेशनरी फेजमध्ये बॅक्टेरियल सेल्स स्वतःला डॉमिनंट होण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे काय, आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ते काय करतात, आपल्या दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी ते काय करतात, अँटीबायोटिक्स सिंथेसाइज करतात, अमायनो ऍसिड सिंथेसाइज करतात किंवा ग्रोथ हॉर्मोन सिंथेसाइज करतात. ओके, तर त्याच्यामुळे काय होतंय, मोस्ट ऑफ द अँटीबायोटिक्स आर सिंथेसाइज्ड इन द स्टेशनरी फेज. अँटीबायोटिक्स म्हणा किंवा लिथल बॅक्टेरियोसिन्स म्हणा, हे सगळे कधी तयार होतात, इन द स्टेशनरी फेज इट इज बिंग कॅरीड आउट. ओके, आणि नंतर ती वेळ सुद्धा जेव्हा निघून जाते, म्हणजे 30-32 तासानंतर काय होत असतं, हळूहळू तो जो का लाईव्ह सेलचा जो ग्राफ आहे तो खूप ड्रास्टिकली कमी होत जातो. आणि त्यावेळेला जर तुम्ही बघितला तर डेड सेलचं प्रमाण जास्त असतं आणि लाईव्ह सेलचं प्रमाण कमी असतं. ओके, इन द डेथ फेज the number of dead cells and the number of is high, and the number of live cells is going on drastically decreasing. And in the complete death phase what happens, only few cells remain live, viable म्हणजे live cells असतात. Okay, so this is the standard growth curve of a bacterial cell. Now here every phase is discussed separately. लॅग फेज मध्ये काय होत असतं, मेकिंग द न्यू एन्झाइम्स इन रिस्पॉन्स टू न्यू मीडियम. ओके, न्यू मीडियम असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे काय एन्झाइम्स आहेत ते तयार होण्यासाठी हे प्रयत्न करतात. द लेंथ ऑफ द लॅग फेज डिपेंड्स अपॉन, लॅग फेज किती तासाचं राहील हे कशावरती डिपेंड असतं, इट डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द बॅक्टेरिया विच इज बिंग इनॉक्युलेटेड. ओके, द मीडियम विच इज देअर, बेटर द मीडियम शॉर्टर द लॅग फेज. म्हणजे बॅक्टेरिया जर अगोदर एखाद्या त्याच मीडियम मध्ये असेल आणि त्याच मीडियम मधनं काढून दुसऱ्या मीडियम मध्ये त्याच मीडियम मध्ये टाकला असेल, म्हणजे न्यूट्रिएंट ब्रॉथ मधनं काढून जर तुम्ही त्या बॅक्टेरियल सेलला न्यूट्रिएंट आगारमध्ये जर इनॉक्युलेट केला तर लॅग फेज हा कमी राहतो. लॅग फेजचे जो तास आहेत ते कमी राहतात, कारण की न्यूट्रिएंट्स तेच आहेत, ब्रॉथ मध्ये तेच न्यूट्रिएंट असतात आणि आगारमध्ये पण तेच न्यूट्रिएंट असतात. फक्त फरक एवढाच असतो की तिथं आगार घातलेला आहे, आपण सॉलिडिफाय केलं आहे आगारला, आणि इथं ब्रॉथ मध्ये लिक्विड मध्ये होते. ओके, नाव द फेज ऑफ मीडियम, the phase of culture from which the inoculation is taken. आपण ते आता आपण जे विरजन जे म्हणतो म्हणजे काय, इनॉक्युलम कुठल्या फेज मधनं आपण पिकअप केलं. जर सेल्स जर लॉक फेज मध्येच असतील ब्रॉथ मध्ये आणि जर लगेच इनॉक्युलेट करून जर तुम्ही त्या न्यूट्रिएंट आगारमध्ये इनॉक्युलेट केलं तर लगेचच काय होईल, पटकन काय होईल, ते काय होईल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढायला चालू होतील, म्हणजेच काय लॅग फेज कमी होणार. The size of the volume of inoculum, it is also dependent on the size of the volume of the inoculum. Then it also depends on the environmental factors. Which environmental factors? Temperature. Okay. नंतर आहे लॉग फेज. लॉग फेज म्हणजे लॉगॅरिथमिक फेज. म्हणजेच काय, लॉगॅरिथमिक फेजनी ती मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात. तुम्हाला मी मगाशीच दाखवलं होतं एका स्लाइड मध्ये की ते एक्सपोनेन्शियली ग्रो होत असतात. 1 से 2, 2 से 4, 4 से 8 असे 1 to 4, 4 to 1 असं ते जर तुम्ही बघितला तर ते इथं लागू पडते बघा. ओके, सो लॉगॅरिथमिक फेजनं ते ग्रो होत असतात. द बॅक्टेरिया स्टार्ट्स डिवायडिंग अँड देअर नंबर इन्क्रीजेस बाय जिओमेट्रिक प्रोग्रेशन. जिओमेट्रिक प्रोग्रेशननं ते वाढत असतात विथ टाइम. ड्युरिंग दिस पिरियड व्हॉट हॅपन्स इन द लॉग फेज, बॅक्टेरिया हॅव हाय रेट ऑफ मेटाबॉलिझम. बॅक्टेरियाचं हाय रेट ऑफ मेटाबॉलिझम आहे. बॅक्टेरिया आर मोर सेन्सिटिव्ह टू अँटीबायोटिक्स इन दिस पॉइंट. ओके, बॅक्टेरिया सेन्सिटिव्ह असतात कशाला, अँटीबायोटिक्सला, रेडिएशन्सला, अँड ॲज वेल ॲज टू द रेडिएशन्स इन दिस पिरियड. नेक्स्ट जर तुम्ही बघितला स्टेशनरी फेज आहे. इन द स्टेशनरी फेज न्यूट्रिएंट्स बिकम लिमिटिंग ऑर वेस्ट प्रोडक्ट्स बिकम टॉक्सिक. ओके, म्हणजे स्टेशनरी फेजमध्ये काय होतं, न्यूट्रिएंट्स लिमिट होतात आणि वेस्ट प्रोडक्ट्स बिकम टॉक्सिक. डेथ रेट इज इक्वल टू द डिव्हिजन रेट. ओके, म्हणजे डेथ रेट पण तेवढंच असतं आणि डिव्हिजन रेटचं पण प्रमाण तेवढंच असतं. म्हणजे इक्वल लाईव्ह सेलचं पण प्रमाण तेवढंच असते आणि डेड सेलचं पण प्रमाण तेवढंच असतं. पण ह्याच्यात स्टेशनरी फेजमध्ये होत असते काय, स्टेशनरी फेजमध्ये न्यूट्रिएंट्स कमी होत राहतात. त्या मीडियममध्ये असणारे जे काय न्यूट्रिशन आहे, कार्बन सोर्स आहे, नायट्रोजन सोर्स आहे, जे काय न्यूट्रिशन आहे ते कमी होत जातात. आणि काय होत असतं,
टॉक्सिक प्रोडक्ट्स म्हणजे अँटीबायोटिक्स म्हणा किंवा टॉक्सिन्स म्हणा ते अॅक्युमुलेट होत जातात आणि त्याच्यामुळे काय होतं सेल्स पोर्युलेशन मध्ये जायला चालू होतात म्हणजे सेल्स दे स्टार्ट प्रोड्युसिंग एंडोस्पोर्स. ओके. डेथ फेज मध्ये काय होत असतं बघा, इन डिक्लाइन फेज व्हॉट हॅपन्स, डेथ एक्सिड्स डिव्हिजन म्हणजे डिव्हिजनचं प्रमाण कमी होत राहतं आणि डेथचं प्रमाण वाढत राहतं म्हणजे सेल्स स्टार्ट डाईंग. ओके. ड्युरिंग दिस फेज पॉप्युलेशन डिक्रीजेस ड्यू टू द डेथ ऑफ द सेल्स. द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आर न्यूट्रिशन एक्झॉशन म्हणजे उपासमारी, टॉक्सिक ॲम्ब्युएशन म्हणजे काय अँटीबायोटिक्स म्हणा किंवा टॉक्सिन्स म्हणा ते तयार करायला चालू करते कारण की आपल्याला एका बॅक्टेरियाला दुसऱ्या बॅक्टेरियाला मारल्यानंतरच ते जिवंत राहणार असतं कारण की न्यूट्रिशनसाठी कॉम्पिटिशन असणार. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मी म्हटलं की आता तुम्हाला एका बंदिस्त खोलीमध्ये जर कोणतरी बंद करून ठेवलं असेल आणि 10 मुलं जर असतील आणि तिथलं ऑक्सिजन आणि सगळं लिमिट करून ठेवलं तर आपल्याला जर जिवंत राहायचं असेल तर तिथे जर 10 वडापाव ठेवले असतील 10 माणसं ठेवली असतील तर तुम्ही काय करायचा प्रयत्न करणार की ते 10 वडापाव तुम्हाला मिळतील असं तुम्ही प्रयत्न करणार. म्हणजे काय तुम्ही ते दुसऱ्या माणसाला मिळू नयेत म्हणून तुम्ही काहीतरी व्यूहरचना तयार करायला चालू करणार. मग तेच व्यूहरचनामध्ये बॅक्टेरियल सेल्स तयार काय करतात, टॉक्सिन्स तयार करतात जेणेकरून दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम मरून जातील. अँटीबायोटिक्स तयार करतात जेणेकरून दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम तिथल्या मरून जातील. ओके. आणि तेच आपण काय करतो, तेच अँटीबायोटिक्स आपण काय करतो जास्त प्रमाणात जे तयार केलेलं आहे त्याला आपण काय करतो प्युरिफाय करतो आणि आपण त्याचे गोळ्या तयार करून ते आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज विकतात जेणेकरून आपण आजारी पडल्यावरती ते मायक्रो ऑर्गॅनिझम मरून जातील. लक्षात येते. सो डेथ फेजमध्ये काय होतं टॉक्सिक अॅक्युम्युलेशन होते आणि ऑटोलायझिंग एन्झाईम्स. ऑटोलायझिंग एन्झाईम म्हणजे काय स्वतःहून लाईज होणारे एन्झाईम्स बॅक्टेरियल सेल्स तयार करायला चालू करतात जेणेकरून बॅक्टेरियल सेल्सचं डेथ होत राहतं. नाव हाऊ टू मेजर द ग्रोथ. बरोबर आहे. ग्रोथ फेज झालं सगळं झालं ठीक आहे पण आपल्याला ही ग्रोथ फेज मेजर करता आली पाहिजे. ओके. अँड हाऊ टू मेजर दिस ग्रोथ फेज वी हॅव टू डायल्युशन प्लेटिंग इज वन ऑफ द मेथड. Turbidity analysis using spectrophotometer. Spectrophotometer is an instrument where you can which works on the principle of light deflection, refraction of light. ओके. आणि कलर मीटर पण त्याच धर्तीवरती काम करत असतं प्रिन्सिपल्स वरती, प्रिझम प्रिन्सिपल वरती. देन डायरेक्ट काउंट वी कॅन टेक म्हणजे सस्पेन्शन डायरेक्टली हिमोसायटोमीटर मध्ये इनॉक्युलेट करायचं आणि त्याचं मायक्रोस्कोपिक काउंट बघायचं किंवा ऑप्टिकल डिटेक्शन काउंटर म्हणजे कॉलनी काउंटरवरती आपण किंवा नंबर ऑफ सेल्स काउंटर मशीन असते काउंटर म्हणतात त्याला. ओके. नाव जर तुम्हाला एसपीसी जर करायची असेल तर त्याचे डायल्युशन्स करावे. ओरिजिनल जे काय ग्रोथ आहे त्याचे डायल्युशन सिरियल डायल्युशन्स करावे लागतात. म्हणजे 1 ml 9 ml डिस्टिल वॉटरमध्ये ऍड करायचं त्याच्यातलं परत मिक्सिंग करायचं परत त्यातलं 1 ml घ्यायचं दुसऱ्या 9 ml डिस्टिल वॉटरमध्ये ऍड करायचं. दिस इज 1:100 डायल्युशन. नंतर ह्याच्यातलं 1 ml घ्यायचं दुसऱ्या तिसऱ्या ट्यूबमध्ये टाकायचं. दिस इज 1:1000 डायल्युशन. ओके. देन after that take 1 ml and put it in the fourth tube. It is 1:10,000 concentration of dilution. Okay. Then take 1 ml from the fourth tube and inoculate it in the 9 ml distilled water, sterile distilled water tube which is 1:1 lakh diluted cell. आणि मग ह्याच्यातलं प्लेटिंग करू शकता तुम्ही. ओके. प्लेटिंग म्हणजे काय प्लेटमध्ये टाकायचं स्प्रेडिंग करायचं. ओके. नाव दिस इज हेच म्हणतात हे डायल्युशन झालेली जी ट्यूब आहे त्याच्यामध्ये काय करायचं 0.1 ml ह्याच्यामध्ये ऍड करायचं. हे मोकळ्या पेट्री प्लेटमध्ये ऍड केलेलं आहे आणि हे मीडिया असलेल्या पेट्री प्लेटमध्ये ऍड केलेलं आहे. ओके. मग नंतर काय करायचं ह्या प्लेटमध्ये काय करतात मीडिया ऍड केलं जातं आणि मिक्स केलं जातं आणि बरोबर ते मिक्सिंग केल्यानंतर कॉलनीज मीडियावरती सुद्धा ग्रो होतात आणि मीडियाच्या आतमध्ये सुद्धा ग्रो होतात. पण ऑलरेडी असलेल्या मीडियामध्ये जर तुम्ही 0.1 ml इनॉक्युलेशन ऍड केलं आणि त्याच्यामध्ये स्प्रेडिंग केलं विथ द हेल्प ऑफ अ स्टेराइल स्प्रेडर तर कॉलनीज सरफेसवरती ग्रो होतात. सरफेस ऑफ द मीडियम मध्ये ग्रो होतात आणि इथं सरफेस वरती पण ग्रो होतात आणि मीडियाच्या आतमध्ये सुद्धा ग्रो होतात. ओके. मीडियाच्या आतमध्ये सुद्धा ग्रो होतात. नेक्स्ट स्लाइड मध्ये जर तुम्ही बघितला तर पहिल्या प्लेटमध्ये जर तुम्ही जर हे केला प्लेटिंग केला पहिलेच डायल्युशन जर 1:10 जर डायल्युशन वापरून जर तुम्ही 0.1 ml जर त्याचं स्प्रेडिंग केला प्लेटवरती तर तुम्हाला कॉलनी काउंट करता येत नाही. ओके. दुसऱ्यामध्ये सुद्धा कमी होतात पण ते कॉलनीज काउंट करता येत नाही. तुम्हाला कॉलनी कधी काउंट करता येतील सर्वात लांबचं डायल्युशन मधलं डायल्युटेड मधलं जर तुम्ही 1 ml घेतला आणि ते जर एका पेट्री न्यूट्रंट आगारवरती जर स्प्रेड केला तर तुम्हाला व्यवस्थित सेपरेटेड कॉलनीज येतात. 1:10,000 डायल्युशन आणि 1:1 lakh डायल्युशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं सेपरेटेड वेल आयसोलेटेड कॉलनीज मिळाले जेणेकरून तुम्हाला ते काउंट करता येतील. ओके. सो व्हॉट इज द कॅल्क्युलेशन नंबर ऑफ कॉलनीज ऑन द प्लेट
into reciprocal of dilution of sample is equal to number of bacteria per ml. नंबर ऑफ बॅक्टेरिया पर एम एल कसं काय कॅल्क्युलेट करणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ 32 कॉलनी जर असतील ह्या प्लेटमध्ये, ओके, ऑफ 1:10,000 डायल्युशन, म्हणजे 1:10,000 डायल्युशन मधले जर 32 कॉलनी जर असतील, देन काउंट इज 32 into 10,000, म्हणजेच काय 3,20,000 बॅक्टेरिया पर एम एल. लक्षात आलं? श्वेता पाटील, श्वेता पाटील, आर यू देअर? सर. समजलं काही डायल्युशन? हो. यात बघा 32 सेल्स आहेत, ह्यामध्ये 32 सेल्स आहेत फॉर एक्झाम्पल, आणि हे डायल्युशन किती आहे 1:10,000, म्हणजे काय 32 into 10,000 असं आपण कॅल्क्युलेट करायचं. 32 गुणिले 10,000 किती 3,20,000 बॅक्टेरिया पर एम एल. ओके, आणि जर तुम्हाला जर एकदमच सुटसुटीत जर लिहायचं असेल तर 32 into 10⁴ असं लिहायचं. ओके, 32 into 10⁴ म्हणजेच 3,20,000. ओके, सो दिस इज द हे. नेक्स्ट जर तुम्ही बघितला टर्बिडिटी, ही जर तुम्ही ट्यूब बघितला तर ही क्लिअर आहे, म्हणजे ह्यात फक्त मीडिया आहे, पण ह्याच्यामध्ये मीडिया पण आहे आणि बॅक्टेरिया सुद्धा आहे. बरोबर, मग ह्याच्या कंपॅरिझन मध्ये पहिल्यांदा ही ट्यूब कलरीमीटर मध्ये ठेवायची, त्या जिथं जागा आहे तिथं, आणि त्याचं लाईटचं रिफ्रॅक्शन किती आहे ते मोजायचं. ओके, आणि त्याच्यात ह्याच्यानी म्हणजे ह्या कंट्रोलच्या ट्यूबने आणि इनॉक्युलेटेड ट्यूबमध्ये आपण काय करायचं, 0 ऍडजस्ट करायचं, ह्याचा ह्या कलरीमीटरचा 0 ऍडजस्ट करायचा, आणि नंतर मग काय करायचं, ही जी प्लेट आहे, ही जी ट्यूब आहे, हे ट्यूब नंतर मग त्याच्यामध्ये ऍड करायचं. ओके, ह्याच्या आतमध्ये घुसवायचे, घुसवल्यानंतर मग त्याचं रिडिंग येईल, ते रिडिंग नोट डाऊन करायचं. ओके, ह्याचं रिडिंग नोट डाऊन करायचं. ओके, सो दिस इज द वे ऑफ टर्बिडिटी मेजरमेंट, हाऊ टू मेजर द टर्बिडिटी. ओके, नाव इलेक्ट्रॉनिक काउंटिंग, म्हणजे इलेक्ट्रॉनिक काउंटिंग मशीन असते. त्या इलेक्ट्रॉनिक काउंटिंग मशीन मध्ये काय करायचं, बॅक्टेरियल सेल्स आपण त्या ह्याच्यामध्ये फनेल मधनं पास होतात आणि ते काउंटिंग ऑरिफाईस मधनं पास होतात. ज्यावेळेला काउंटिंग ऑरिफाईस मधनं पास होतात त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक डिटेक्टर असतोय, तो जे सिग्नल्स इकडे पाठवतो आणि इथं तुम्हाला कॉलनीचं काउंट मिळतं. ओके, सो दिस इज द मायक्रोस्कोपिक काउंट. नेक्स्ट बघा, direct microscopic count. Direct microscopic count. Here what happens, one drop is taken on the cover slip, okay, and it is being passed into the hemocytometer. Slide which show shallow wells are inscribed in grid. म्हणजे असे हेमोसायटोमीटर तर तुम्हाला बघितलं असेल, ब्लड सेल्स आरबीसीज डब्ल्यूबीसीज काउंट करण्यासाठी वापरतात ते. ओके, बॅक्टेरियल सस्पेन्शन इज प्लेस्ड ऑन द स्लाइड, okay, and seeps under the cover slip. Suspension fills shallow the space of the volume grid lines. आणि तुम्हाला बॅक्टेरियल सेल्स जर तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये बघितला ते असे दिसायला चालू होतात, आणि चौकोनी फील्ड दिसतात. हे चौकोनी फील्ड मोजायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला एका फील्ड मध्ये किती आहेत, तसे 10 फील्ड मध्ये किती आहेत, असे तुम्हाला ते नंबर ऑफ कॉलनीज, नंबर ऑफ सेल्स तुम्हाला काउंट करता येते. ओके, नेक्स्ट, दिस इज द स्लाइड विच शोज हाऊ टू काउंट द नंबर ऑफ सेल्स. ओके, this is also the number of direct microscopic count in which how we can see it under the microscope. हे जर तुम्ही इन्सेट मध्ये बघितला तर तुम्हाला असे मायक्रोब्स, हे जे काय आहेत ते मायक्रोबियल सेल्स आहेत या चौकोनामध्ये असणार. ओके, नाउ व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द ग्रोथ फेजेस ऑफ द बॅक्टेरियल सेल. ओके, पीएच, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. पीएच म्हणजे काय, मेजर ऑफ H+ आयन्स. ओके, निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ H+ आयन्स. ऍसिडोफाइल्स असतात, त्याचं पीएच रेंज किती आहे 1 to 4. ओके, अल्कलीफाइल्सचं पीएच ऑप्टिमम पीएच रेंज काय 8.5 to 11. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाचं पीएच रेंज किती आहे 4 to 7. म्हणजे आणि दुसरा एक आहे तो एकदम ऍसिडोफिलिक आहे, थायोबॅसिलस थायोक्सिडान्स. ओके, म्हणजे कॉपर लिचिंग बॅक्टेरिया म्हणतात त्याला. तर ते थायोबॅसिलस थायोक्सिडान्सचं पीएच रेंज किती आहे ऑप्टिमम पीएच 2.2 to 2.8. फंगाईचं पीएच रेंज ऑप्टिमम किती आहे पीएच 4 to 6, म्हणजे ऍसिडिक आहे, हे पण ऍसिडिक आहे, आणि हे ऍसिडिक टू न्यूट्रल आहे. हे किती आहे ऍसिडिक आहे, हे आहे अल्कलाइन. ओके, नाउ इंटरनल पीएच रेग्युलेटर्स बाय बफर्स अँड नियर न्यूट्रल पीएच आर विथ द आयन पंप्स. ह्युमन ब्लड अँड टिश्यूज जे आहे त्याचं पीएच किती आहे 7.2 ± 0.2. नाउ अकॉर्डिंगली द पीएच अँड द मायक्रोबियल ग्रोथ जर तुम्ही बघितला, ऍसिडिटी और अल्कलिनिटी जर तुम्ही बघितला, देर आर 2 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, 3 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. फर्स्ट इज द ऍसिडोफाइल्स, second is the alkali files, and third is the
न्यूट्रोफाइल्स ऑर द मेसोफाइल्स, त्याला त्याला सुद्धा मेसोफाइल्स पण म्हणतात. ओके. ऍसिडोफाइल्स जर तुम्ही बघितला, दीज ऑर्गॅनिझम ग्रो ॲट लो पीएच. हे कमी पीएचला ग्रो होत असतात. एक्झाम्पल जर तुम्ही बघितले, हेलिकोबॅक्टर पायलोरी आणि थायोबॅसिलस थायोप्सिडस. अल्कली फाइल्स जर तुम्ही बघितले, तर अल्कली फाइल्समध्ये ऑर्गॅनिझम दॅट ग्रो बेस्ट ॲट हाय पीएच. एक्झाम्पल जर तुम्ही बघितला, विब्रिया कॉलनी अँड सम मोस्ट ऑफ द पॅथोजेनिक बॅक्टेरिया आर न्यूट्रोफाइल्स. न्यूट्रल पीएचला ग्रो होणारे असतात. ओके. दिस इज द पीएच आणि त्याच्यामध्ये ग्रो होणारे बॅक्टेरिया जर तुम्ही बघितला आणि त्याच्यामध्ये कुठं सापडतात. इन्क्रीजिंग ऍसिडिटी जर असेल तर व्हॉल्कॅनिक सॉइल, वॉटर, गॅस्ट्रिक फ्लुइड्स, लेमन ज्यूस, ऍसिड माइन ड्रेनेज, विनेगार, रुबाब, पीचेस. फळं जर तुम्ही बघितलं, ऍसिड सॉइल्स, टोमॅटोज, अमेरिकन चीज, कॅबेज, पीस, कॉर्न, साल्मन. साल्मन इज अ फिश, श्रिम्प म्हणजे कोळंबी, त्याच्यामध्ये ते ग्रो होते. आणि 7 म्हटलं तर प्युअर बॅक्टेरिया. देन सी वॉटर. सी वॉटरमध्ये अल्कलाईन पीएच असतं, अल्कलिनिटी वाढलेली असते. ओके. तर अल्कलाईन लेक्स, सोप सोल्युशन, सोल्ड अमोनिया, एक्स्ट्रीम अल्कलाईन सोडा लेक्स म्हणजे अल्कलाईन लेक्स, लाईम, ह्याच्यामध्ये जर अल्कली फाइल्स ग्रो होतात. अल्कली फाइल्स इथं ग्रो होतात. न्यूट्रलमध्ये न्यूट्रोफाइल्स ग्रो होतात. ओके. टेम्परेचर जर तुम्ही बघितला, टेम्परेचर, मिनिमम टेम्परेचर. व्हॉट इज अ मिनिमम टेम्परेचर? टेम्परेचर बिलो विच ग्रोथ सीजेस. म्हणजे टेम्परेचर ज्याच्या कमी टेम्परेचरमध्ये ग्रोथ होतच नाही. आर लोएस्ट टेम्परेचर ॲट विच मायक्रोब्स ग्रो. एकदम कमीत कमी टेम्परेचर जिथं मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात त्याला म्हणायचं मिनिमम टेम्परेचर. ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे काय? असं जे टेम्परेचर आहे ज्याच्यामध्ये ग्रोथ खूपच फास्ट असते त्याला म्हणायचं ऑप्टिमम टेम्परेचर. आणि मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे काय? मॅक्झिमम एक ठराविक टेम्परेचरच्या वरती ग्रोथच येत नाही. दॅट इज द मॅक्झिमम टेम्परेचर. ओके. त्याच्यावरती 3 टाईप्स आहेत टेम्परेचरवरती: सायक्रोफाइल्स, मेसोफाइल्स, थर्मोफाइल्स. ओके. सायक्रोफाइल्स म्हणजे थंड हवामानामध्ये ग्रो होणारे. मेसोफाइल्स म्हणजे उष्ण कटिबद्ध, म्हणजे आपल्यासारखे आता 25 to 40 डिग्री सेल्सिअसला ग्रो होणारे. आणि थर्मोफाइल्स म्हणजे हाय टेम्परेचर 40 to 80 डिग्री सेल्सिअसला ग्रो होणारे मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके. आणि त्याच्यामध्ये हायपर थर्मोफाइल्स पण असतात. हायपर थर्मोफाइल्स म्हणजे काय? जे ऑप्टिमम ग्रोथ टेम्परेचर त्यांची 80 डिग्री सेल्सिअसच्या वर असते. ओके. काय काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स हायपर थर्मोफाइल्स दे कॅन ग्रो इन एक्सेस ऑफ 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसच्या वर सुद्धा ती मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात. अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो? हायपर थर्मोफाइल्स असं म्हटलं जातं. ओके. नाव दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ टेम्परेचर मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय द टेम्परेचर रिक्वायरमेंट्स. टिपिकल सायक्रोफिलिक टेम्परेचर. ओके. 0 to 20. ओके. फ्लॅवोबॅक्टेरियम नावाचा बॅक्टेरिया तो सायक्रोफाइल. टिपिकल मेसोफाइल जो 15 डिग्री सेल्सिअस ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत ग्रो होतो. म्हणजे एक्झाम्पल जर तुम्ही बघितला, इश्चरिशिया कोलाय हा नाव. नंतर टिपिकल थर्मोफाइल जो 42 डिग्री सेल्सिअस ते 70 किंवा 68 डिग्री सेल्सिअस पर्यंत ग्रो होतो त्याला म्हणायचं टिपिकल थर्मोफिलिक मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याला म्हणतात थर्मस, या जीनसचे बॅक्टेरिया आहेत ते. नंतर 66 किंवा 67 डिग्री सेल्सिअस पासून ते 98 डिग्री सेल्सिअस पर्यंत ग्रो होणारे जे बॅक्टेरिया असतात ते एक्स्ट्रीम थर्मोफिलिक बॅक्टेरियामध्ये गणले जातात. ते एक्झाम्पल आहे थर्मोकोकस. ओके. नाव द सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. नाव सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही बघितला तर सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इज डिफरंट. म्हणजे हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनला ग्रो होणारे जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना म्हणतात हॅलोफाइल्स. ओके. हॅलोबॅक्टेरियम. देन हॅलो टॉलरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोण असतात? जे हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन टॉलरेट करू शकतात अशा मायक्रो ऑर्गॅनिझमला काय म्हणतात? हॅलो टॉलरंट बॅक्टेरिया. स्टॅफिलोकोकस ऑरियस विच इज प्रेझेंट ऑन द surface of our skin of human beings. आता झेरोफाइल्स आर दोज मायक्रो ऑर्गॅनिझम्स which can grow in very dry environment. म्हणजे खूप वाळलेल्या मातीमध्ये सुद्धा ते ग्रो होऊ शकतात. असे मायक्रो ऑर्गॅनिझम्सला काय म्हणतात? झेरोफिलिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके. जर तुम्ही हे बघितला सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन, जर नॉन हॅलोफाइल जर तुम्ही बघितला तर त्यांचं जर ग्रोथ रेट बघितला तर ते खूप कमी ग्रोथ रेट असतं. मॉडरेट हॅलोफाइल जर तुम्ही बघितला ते मिडियम ग्रोथ असते त्यांची. पण एक्स्ट्रीम हॅलोबॅक्टेरियम जर तुम्ही बघितला ते सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये सुद्धा ग्रो होतात. म्हणजे काय? जर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये जर तुम्ही जर 1/2 किलो जर मीठ घातला
एक ग्लास पाण्यामध्ये जर तुम्ही पाव किलो जर मीठ घातलं आणि त्याला जर तुम्ही ढवळून जर त्याला काय करायचा प्रयत्न केला, त्यात सगळं मीठ जर सोल्युबलाइज करायचा प्रयत्न केला तर ते होत नाही. एक वेळ अशी येते की तिथं सगळं जे काय राहिलेलं जे मीठ आहे ते खालीच राहतं. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. अशा सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये सुद्धा ग्रो होणारे काही बॅक्टेरिया असतात, त्याला म्हणतात हॅलो बॅक्टेरियम किंवा हॅलोफिलिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, ऑक्सिजन रिक्वायरमेंटमध्ये ग्रो होणारे बॅक्टेरिया पण असतात. एरोबिक, मायक्रो एरोफिलिक आणि अनएरोब्स असे 3 प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये असतात. एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम काय असतात? दे यूज ऑक्सिजन इन मेटाबॉलिझम. Okay, they are obligate aerobic microorganisms. Second type of microorganism is microaerophiles. They require oxygen but in small amount. Anaerobic microorganisms, they grow without oxygen. Okay, they grow without oxygen. इथे जर तुम्ही बघितलं ऑब्लिगेट एरोबिक हे पूर्णपणे एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत. हे फॅकल्टेटिव्ह अनारोबिक आहेत, म्हणजे ते फॅकल्टेटिव्ह वरती पण ग्रो होतात, खाली पण ग्रो होतात. ऑब्लिगेट अनारोब्स हे खाली कम्प्लिटली ट्यूबच्या खालीच ग्रो होतात. एरो टॉलरंट अनारोब्स हे वरती आणि खाली, वरती कमी पण खाली जास्त ग्रो होत असतात. मायक्रो एरोफाइल्स ते बरोबर वरती पण नाही खाली पण नाही, मध्ये ग्रो होत असतात, म्हणजे कमी ऑक्सिजन टेम्परेचर, कमी ऑक्सिजन रिक्वायरमेंट असते. ओके, लास्ट स्लाइड इज द थँक यू स्लाइड. Okay, I thank all of you for listening for this lecture. If you have any doubts, you can ask.